आता इथेच विराम देऊया। सुधीरजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल धन्यवाद। आता मी पुन्हा शैलेंद्रजी तुमच्याकडे वळतोय आणि ठाणे हा जो जिल्हा आहे आणि पालघर हा पण एकेकाळी ठाण्याचाच भाग होता, त्यामुळे ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे मुख्यमंत्र्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। तर शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही विशेष प्रयत्न या जिल्ह्यांसाठी केले असं तुम्हाला दिसलं का? हो, निश्चितपणे केले, पण त्याहीपेक्षा मला चिंताजनक वाटतंय ते म्हणजे तिथलं वोटिंग पर्सेंटेज कमी आहे तुलनेने। म्हणजे ठाण्यामध्ये शहरी भाग उदासीन असतो हे राज्यभर दिसलंय मतदानासाठी। जसं कुलाब्यामध्ये विशेष प्रयत्न करावे लागले, पुण्यामधलं शहरी भागातलं मतदान कमी होत आहे, जे अर्बन पॉकेट्स आहेत तिथे मतदान कमी आणि ग्रामीण भागात जास्ती असं होतं आहे। आणि ग्रामीण भागामध्ये आनंद दिघेंच्या काळापासून एकनाथ शिंदेंनी खूप काम केलं आहे। आणि जसं मीरा भाईंदरची पालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला ती भारतीय जनता पक्ष जिंकला। त्याचं कारण असं, त्या काळामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत होते आणि ते नाराज होते आणि प्रताप सरनाईकांवर त्यावेळेला जबाबदारी मीरा भाईंदरकडे दिली होती। एकनाथ शिंदे फिरकले नव्हते, त्यामुळे भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरची महापालिका जिंकू शकला होता। तसं ठाणे जिल्ह्यामध्ये जर एकनाथ शिंदेंनी लक्ष घातलं तर त्यांना फार प्रॉब्लेम आहे अशातली परिस्थिती नाही। आणि मतदान जे आहे ते थोडं कमी झालं जिल्ह्यात, याची मला जास्ती चिंता वाटते। पण प्रयत्न एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले आणि सगळ्या मुलाखतीत सांगत असले मी साधा कार्यकर्ता आहे, तर त्यांचं आचरण एक कार्यकर्त्यासारखंच आहे। त्याच्यानंतर त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण आहे। आणि दुसरी गोष्ट जी आहे की ते देणारं सरकार हे जे आहे तर ते देणारे आहेत याची प्रचिती जनतेला वेगवेगळ्या मार्गाने येत असते आणि त्यांना स्वतःलाही मंत्रालयात अनेक प्रसंगांना त्यामुळे सामोरं जावं लागलं आहे। तर आज जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांच्या स्टाईलनीच काम केलं आहे आणि ते त्यांचा स्वतःचा जिल्हा म्हणजे ज्यावेळेला ते कमी आमदार असताना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांच्या जिल्ह्यात ते दुर्लक्ष करतील असं मला बिलकुल वाटत नाही। खरं मृणालताई, काल जो विनोद तावडेंच्या संदर्भात प्रकार घडला त्याचे नेमके काय परिणाम किंवा पडसाद पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेले दिसतात का? एक